नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेल बघितलंच असेल की कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट ही एक्सटेंड होऊ शकते का? त्या बाबतीत इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की टॉपचे कॉलेजेस असतील किंवा खूप सारे कॉलेजेस यामध्ये ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स देण्यामध्ये कोणतेही कॉलेजेस त्यामध्ये ऍड झालेले नाहीयेत, जे की टॉपचे कॉलेजेस आहेत. ओके. सो त्यासाठी कोणते इम्पोर्टंट आहे तुमच्यासाठी, तर ती डेट एक्सटेंड होणार आहे का? कारण की डेट एक्सटेंड झाली तर काही कॉलेजेस त्यामध्ये ॲड होणार आहेत. आज जर आपण बघितलं तर 112 जे काही कॉलेजेस होते, एल-एल-बी 3 इयर्ससाठी आणि एल-एल-बी 5 इयर्ससाठी 76-77 जे काही कॉलेजेस होते, ते कॉलेजेस जसे आहेत तसेच आहेत. त्याच्यामध्ये कोणतेही ॲडअप याच्यामध्ये झालेलं नाही आहे. ओके. सो काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये की सर यामध्ये डेट एक्सटेंड होणार आहे का? So, त्या बाबतीतच एक जे की केस चालू होती, त्याचं एक जजमेंट आलेलं आहे, म्हणजे एक ऑर्डर आलेली आहे. ती ऑर्डर काय आहे, त्या बाबतीतच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ऑर्डरमध्ये डेट सुद्धा लिहिलेली आहे. सो जेणेकरून आपल्याला समजेल, की आपली सी जे काही कॉलेज प्रेफरन्स देण्याची ही डेट एक्सटेंड होईल का? त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी देणार आहे. ही जी ऑर्डर आहे पूर्ण ही याच्यामध्ये तुम्हाला समजण्यासाठी प्रॉपरली मी मराठीमध्ये त्याला कन्व्हर्ट केलेलं आहे. ओके. जेणेकरून ते मराठीचा जो काही सार आहे, जो तुम्हाला समजण्यासाठी त्या गोष्टी यामध्ये प्रॉब्लेम्स होत्या. कारण की खूप विद्यार्थ्यांना प्रश्न होता, की सर हे ॲक्चुअल प्रॉब्लेम काय आहे ते पण एकदा सांगा. नॉर्मली हा जो खटला होता, जो की केस होती, ती कशासाठी होती? तर मुंबई विद्यापीठाशी जे काही संलग्न कॉलेजेस आहेत, कॉलेज जे आहेत ते बी-सी-आय अंडर थ्रू असतात. ओके. म्हणजे बार काउन्सिल यांचं अप्रूव्हल त्या कॉलेजेसना मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या कॉलेजांची नावे जी आता आपण अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट आपण बघतोय, की तुम्ही सर बोलत आहात, की 112 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये मेन इम्पोर्टंट जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांची नावं नाहीयेत. अदर युनिव्हर्सिटीचे सुद्धा कॉलेजेसची यामध्ये नावं नाहीयेत. ते का नाहीयेत? अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये आले नाहीत कारण की कॅप राउंड 1 मध्ये प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येत नव्हते कारण की बी-सी-आयने त्यांना अप्रूव्हल त्यांचं मिळालं नव्हतं. बी-सी-आयने दिलं नव्हतं. का नव्हतं दिलेलं? तर आधी कोर्टाने त्याचा आदेश कोणता दिला होता? एक स्लोली तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये सांगत आहे. ओके. 30 जुलैला जी हिअरिंग झाली होती, त्या हायकोर्टाने तेव्हा सांगितलं होतं, की मुंबई विद्यापीठाने कॉलेजांना कंडिशनल अफिलिएट सर्टिफिकेट द्यावे. कॉलेजाने तो बी-सी-आय पोर्टलवर 31 जुलैपूर्वी अपलोड केल्यास बी-सी-आयने तो स्वीकारावा, असं कॉलेजेसना हायकोर्टने सांगितलेलं होतं. तर मे बी ते केलं की नाही केलं त्याची माहिती पुढे सांगत आहे. कॉलेजने तो आदेश पाळला का? तर डेफिनेटली येस. कॉलेजने 31 जुलैपूर्वी जे काही त्यांचे कागदपत्रे होती, डॉक्युमेंट्स होती, फी काही पेंडिंग होती, ओके. जे काही डॉक्युमेंट्स होते, फी होते, हे मेन रिझन होते. डॉक्युमेंट्स काही पेंडिंग होते, फीज होते, ते बी-सी-आयकडे अपलोड केली आणि बी-सी-आयने आता स्क्रुटिनी करून त्यावर अप्रूव्हल दिला नव्हता. त्यामुळे अप्रूव्ड लिस्टमध्ये ते कॉलेजेस आले नव्हते. तर जे कॉलेजेस तुम्ही बोलत होता, की सर हे कॉलेजेस आले नाहीयेत, काय करायचं त्याच्यामध्ये? कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे की नाही द्यायचे? हा एक तुमच्यामध्ये प्रश्न होता. सो त्यासाठी काही डॉक्युमेंट्स आणि जे काही फीज होती, जे कॉलेजेसनी पे केलेली आहे, आता बी-सी-आयकडे ते अप्रूव्हलसाठी गेलेलं आहे. ओके. सो बी-सी-आयकडे अप्रूव्हल गेल्याच्या नंतर मग त्यामध्ये समस्या काय होती? तर समस्या अशी आहे कारण की आपला जो कॅप राउंडचा जो फॉर्म आहे, तो आपण कॉलेजचे ऑप्शन फॉर्म फिलिंग हे 5 ते 7 ऑगस्ट पर्यंत आपल्याला द्यायचे आहेत. ओके. आणि हे अप्रूव्हल बी-सी-आय कडून भेटलेलं नाही, म्हणून त्या कॉलेजांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले नव्हते. म्हणजे काय, की जे अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट आहे त्याच्यामध्ये जर आपण नाव बघितलं त्या कॉलेजांची नावं नाही आहेत. कारण की बी-सी-आयचं अप्रूव्हल नाही आलेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम येतोय, की कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकत नाहीये आणि ऑलरेडी सी कडून या कॅप राउंड थ्रू आपल्याला डेट समजलेली आहे 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत. मग ही डेट पुढे एक्सटेंड होईल का? सो त्याची माहिती तुम्हाला यामध्ये सांगत आहे. बी-सी-आयने जे काही त्यांचं रिझन दिलं असेल, काही त्यांचे कागदपत्र त्यांना तपासण्यासाठी पूर्ण चेक करण्यासाठी त्यांना टाईम जात आहे. बी-सी-आयने नॉर्मली ते सांगितलेलं आहे कोर्टामध्ये आणि कोर्टाचं नॉर्मली निरीक्षण आहे, की कॉलेजांनी सर्व कागदपत्रे जर अर्ज जे काही कागदपत्र त्यांना सांगितलेलं होतं आणि जे काही अर्ज होतं किंवा जे काही फी होती ती जर पूर्ण पे केली असेल, तर तो बी-सी-आयमुळे उशीर झालेला आहे. तर त्याचा कॉलेजचा काहीही दोष नाही. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होऊ नये त्यासाठी
अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये त्यांची नावं ऍड करण्यात यावी. मग शेवटी आता फायनल ऑर्डर काय आहे? तर फायनल ऑर्डर अशी आहे, की BCAला आदेश दिलेला आहे, ओके, बार काउन्सिलला कोर्टने, की चारही कॉलेजेस जे काही कॉलेजेस आहेत त्यांचे जे काही अर्ज आहे तो तातडीने जो काही त्यांना अप्रूव्हल द्यावा. अप्रूव्हल मिळाल्यानंतर जे काही DHE आहे, डायरेक्टर हायर एज्युकेशननी 7 ऑगस्ट पर्यंत त्यांची जी काही डॉक्युमेंटेशन जे आहे त्या पोर्टलवर म्हणजे कॉलेज जो आहे तो पोर्टलवर त्याला अपलोड करेल. आतापर्यंत कॉलेजने ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके. सो DHE थ्रू जे आहे त्यामध्ये 7 ऑगस्ट पर्यंत त्याची मंजुरी द्यावी आणि त्यानंतर DHEने त्या कॉलेजची नावे इनटेक सीट्स असतील आणि अप्रूव्ह लिस्टमध्ये समाविष्ट करावे. म्हणजे DHEचं जे काम आहे, ते उद्यापर्यंत मला असं वाटते उद्यापर्यंत अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये नाव येईल किंवा आज संध्याकाळपर्यंत नाव येऊन जाईल. ओके. सो DHEला ते सांगितलेलं आहे. मग फायनल ऑर्डर यामध्ये एक निष्कर्ष येतोय, की कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची जी डेट आहे, ती डेट 7 ऑगस्ट वरून 9 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवावी, जेणेकरून जे आपले विद्यार्थ्यांना कॉलेजचा प्रेफरन्स देण्यासाठी ऑप्शन चालू राहील. म्हणजे कॉलेजचे प्रेफरन्स जर चालू असतील, तर मग अप्रूव्ह जे लिस्ट आहे त्यामध्ये जे काही कॉलेजेस ॲड झालेले नाहीयेत, ते कॉलेजेस ॲड होतील. ओके. आणि 9 ऑगस्ट टाईम दिलेल्यामुळे त्यामुळे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स सुद्धा देऊ शकता. विद्यार्थ्यांना तेवढं नव्याने जे काही मंजूर होतील कॉलेजेस त्यांना ते प्राधान्य देता येईल. सार एवढंच आहे. या ऑर्डरमधून एवढंच सार आलेलं आहे, की तुमची जी डेट आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट आहे, 7 ऑगस्ट पर्यंत आपल्याला द्यायची आहे. ती तुमची डेट 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ती डेट एक्सटेंड होईल. तर आपण CETच्या पोर्टलला चेक केलं, तुम्हाला ते दिसणार आहे का? तर नाही दिसणार आहे. पण कोर्ट ऑर्डर जी आजची आहे, ओके, 5 ऑगस्ट आणि उद्याची 6 ऑगस्ट जी आहे, म्हणजे आजची 6 ऑगस्ट आहे, त्यामध्ये जर आपण बघितलं तर या डेट्स 7 ऑगस्ट वरून 9 ऑगस्ट पर्यंत कॉलेजचं प्रेफरन्स द्यायला मंजुरी द्यावी असं कोर्टाने सांगितलेलं आहे. ओके. सो CET सेलला सांगितलेलं आहे, तो डेफिनेटली CET सेल त्याचा नक्कीच स्टुडंटच्या हिताने नेहमीच त्यांचं कार्य करेल आणि नॉर्मली जे 9 ऑगस्ट पर्यंत जी तुमची डेट्स आहे, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट 7 ऑगस्ट आहे. पण 9 ऑगस्ट पर्यंत ती डेट वाढवण्यात येईल. ओके. त्यानंतर मग संबंधित जे काही कॉलेजांना BCA अप्रूव्हल मिळेल, ते मिळाल्याच्या नंतर अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये त्यांची नावं येईल आणि CET सेल त्यांची यादी जे काही आहे ती अपडेट करेल आणि कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगची डेट ही 9 ऑगस्ट पर्यंत वाढवावी, असं कॉलेज जेणेकरून विद्यार्थ्यांना तिकडे कॉलेजचे प्रेफरन्स देता येईल, असं सुद्धा CET सेलला किंवा BCAला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. BCIचं अप्रूव्हल आज मला वाटतं आलं असेल. ते CETकडे कॉलेजचं जे काही कॉलेजेस यामध्ये ॲड अप नाहीयेत, ते कॉलेजने ऑलरेडी कॉलेज ॲडमिन थ्रू जे कॉलेजचं लॉगिन असतं, त्या लॉगिन थ्रू त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी अपलोड केल्या असतील. CET सेल आज उद्यापर्यंत ते जे तुमचे अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये कॉलेजेस ॲड होतील आणि 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता, जे तुम्हाला डिझायर कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत ते. ओके. सो यामध्ये उद्या सुद्धा हिअरिंग आहे. ओके. त्या डेट्समध्ये जर आपण बघितलं उद्या सुद्धा हिअरिंग आहे 7 ऑगस्टला. पण मला एवढं माहिती आहे 9 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला डेट ही एक्सटेंड होईल. त्यासाठीच पूर्ण त्या केसवरती काय चालू आहे, काय नाही चालू आहे त्याचं थोडंसं रीड आउट करवतो जेणेकरून तुम्हाला या गोष्टी प्रॉपरली समजून सांगता येतील. ओके. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. 9 ऑगस्ट पर्यंत तुमची डेट ही वाढेल. डेफिनेटली त्यामध्ये तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ज्या तुम्हाला कॉलेजला टॉप कॉलेजेसला ऍडमिशन पाहिजे ते कॉलेजेस सुद्धा ऍड होऊन जातील. ओके. थँक सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन ही आवडली असेल, तर डेफिनेटली या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचा काही त्यामध्ये काही कमेंट्स असतील, त्यामध्ये काही सुझाव असेल, तर डेफिनेटली तुम्ही मला सांगा. नक्की त्यावरती व्हिडिओ आपण बनवूया. ओके. थँक सो मच.